मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वृंदा आता घर सोडून चाललेली असताना सुद्धा तिला अडवते आणि म्हणते, तू या घरातून कुठेही जायचं नाही. अगं, आपण दोघींनी एकमेकींना काय वचन दिलं होतं? भाऊजी गेले तेव्हा आपण दोघी जावांनी ठरवलं होतं की दोघींनी एकमेकींना नेहमी सांभाळून घ्यायचं, एक विचाराने राहायचं. तेव्हापासून आतापर्यंत तेच करत आलोय. त्यावरती वृंदा म्हणते, हो मला माहिती आहे आणि त्या वचनांची जाणीव पण आहे आणि ती वचनं आठवतायत पण. आपण दोघीही आत्तापर्यंत किती वर्ष झालीत एकच विचाराने राहिलो आहोत. पण अगं, ह्या मुलांचं काय? ही मुलं आता मोठी झाली आहेत, आपलं ऐकतायत का ती मुलं? त्या आनंदीमुळे सगळ्या घराचं वाटोळं झालं अक्षरशः. त्यावरती सुधा म्हणते, हे बघ वृंदा, मी तुझ्या मनासारखंच करणार. तेव्हा त्या मुलीला या घरात कधीही मी येऊ देणार नाही. या घरात काय सगळ्या बाजूंनी इथून पुढे तिचा आपल्याशी कोणताही संबंध नसेल. आनंदीला या घरात मी कधीही येऊ देणार नाही. सार्थकच्या आयुष्यातून बाजूला काढेन, असं आता सुधा ही वृंदाला वचन देते. सुधा रडू लागते आणि म्हणते, हे बघ वृंदा, प्लीज तू हे घर सोडून जाऊ नकोस. मी या घराचे तुकडे तुकडे नाही होऊ देणार. त्यावरती वृंदा म्हणते, बरं ठीक आहे, बघ तू हे वचन जेव्हा पाळशील ना, आज मी ही पांढरी साडी नेसणं सोडून देईल. तेव्हा सुधा आता ठीक आहे असं म्हणते. अक्षूला आता खूप वाईट वाटतं आणि रेश्माला खूप आनंद होतो, कारण आनंदी सार्थकच्या आयुष्यातून आता जाणार याचा आनंद तिला झालेला असतो. तर आता दुसरीकडे आनंदी बाप्पाचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर मग ती तेथे सोफ्यावर बसते. तेवढ्यातच लीना तेथे येते आणि तिला चहा देते. म्हणते की तुझी मनस्थिती काय आहे ना आनंदी, मला माहिती आहे. आनंदी म्हणते, काय करू वहिनी, मला आता खंबीरपणे उभं राहायलाच हवं. मग त्यानंतर लीना म्हणते, मी तुझ्या जागी असते ना नक्की काय केलं असं माहीत नाही मला, तर आता एवढा तरी चहा पिऊन घे असं लीना म्हणते. तच मनोज तेथे येतो आणि लीनाच्या हातातून चहा हिसकावून घेतो. म्हणतो की हिला चहा देण्याची काही गरज नाही, कारण ही घरात तर बसणार आहे. आता अण्णांचा फुल सपोर्ट आहे, त्याचबरोबर भाऊ कमवतोय, आयत्या पिठावर रेघा ओढायला आता यांना काय जातंय, असं म्हणून तो आनंदीची आता लायकी काढतो. तेव्हा आता लीनाला खूप राग येतो. आनंदी म्हणते, दादा तू हे काय बोलतोस? तर आता या घरात तुला राहायचं असेल तर तुला पैसे कमवावेच लागतील. मी तसं तुला इथे राहू देणार नाही असं मनोज म्हणतो. तर आता मनोजचं हे बोलणं आनंदीच्या जिव्हारी लागतं. तर आता मनोज तेथून गेल्यानंतर लीना म्हणते, आनंदी तू कुठे चालली आहेस? मनोजचं बोलणं तू मनावर लावून नको घेऊस. तेव्हा आनंदी म्हणते, दादाचं काही चुकलं नाही असं म्हणून ती पर्स घेऊन आता कामाला जाते. तर लीना आता रडत असते. दुसरीकडे अण्णा मार्केटमध्ये चाललेले असतात. अण्णांचे दोन मित्र टपरीवर बसलेले असतात. अण्णांना विचारतात, काय झालं हो अण्णा, चहा घेणार का तुम्ही? तुमच्या मुलीमध्येच काहीतरी खोट असेल. राजाध्यक्ष यांच्यासारखं मोठं कुटुंब तुमच्या मुलीला मिळालं होतं. मला तर असं वाटतंय तेच असेल, की तुमच्या मुलीमध्येच खोट असेल असं ते सारखं म्हणत असतात. तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि म्हणतो, खोट त्यांच्या मुलीमध्ये नाही तुमच्या मनामध्ये आहे. प्रत्येक वेळी मुलीला दोष दिलाच पाहिजे का? तेव्हा त्यातीलच एक माणूस विचारतो, अरे तू त्या मुलीची साईड घेणार आहेस तरी कोण? तेव्हा दुसरा माणूस म्हणतो की हाच तो राजाध्यक्ष ज्याच्यामुळे तर आनंदीचं लग्न तुटलं. आता सार्थकलाच ती माणसं बोलू लागतात की एका भावाबरोबर अफेअर करायचं आणि दुसऱ्या बरोबर लग्न करायचं. तेव्हा सार्थकला खूप वाईट वाटतं. तर आता सार्थक अण्णांना समजावू लागतो. तेव्हा अण्णा म्हणतात, सार्थक सर, झाली तेवढी बेइज्जती बास झाली आमची. आता माझ्या मुलीने या प्रकरणामुळे जीव देण्याचा प्रयत्न केला हे ऐकताच आता सार्थकला धक्का बसतो. दुसरीकडे आनंदी आता ऑफिसमध्ये चाललेली असते. तेव्हा शकू म्हणते, अगं एवढं सर्व होऊनही तू ऑफिसमध्ये जाणार आहेस का? त्यावरती आनंदी म्हणते, हो शकू, मला जायचं आहे. या नोकरीची किती गरज आहे माझ्या घरच्यांना तुला माहीतच असेल आणि मला सार्थक सरांना जाब विचारायचं आहे, त्यांनी असं का केलं असं म्हणून आता त्या दोघीही पुढे जातात. अंशुमन तेथेच असतो. तो सर्व बोलणं ऐकतो आणि रेश्माला कॉल करून आनंदीचं हे सर्व बोलणं सांगतो आणि हसतो. दुसरीकडे आता अण्णा म्हणतात, तुम्ही माझ्या लेकीवर प्रेम करत होतात ना, मग अगोदर का नाही बोललात? तेव्हा सार्थक म्हणतो, झाली चूक, नाही हिंमत झाली माझी काही बोलण्याची. अण्णा म्हणतात, माझी लेक खरंच खूप साधी आहे हो, आणि तुमच्यासारखा जोडीदार मिळाला तर खरंच तिचं आयुष्य सुधरेल असं अण्णा म्हणतात. आता सार्थकला आनंद होतो, पण तो म्हणतो की काका, मी त्यांच्याशी एकदा बोलून पाहतो. तेव्हा अण्णा म्हणतात, तुम्ही बोलून पहा असं म्हणून ते तेथून जातात.
तर आता दुसरीकडे रेश्मा ही सुधाला फोन करते आणि सांगते की मला आत्ताच एकाचा फोन आला होता, ती आनंदी ऑफिसमध्ये गेली आहे. हा सुधा मॉम सार्थक जवळ तिला फिरकू सुद्धा देऊ नका. किती निर्लज्ज आहे आनंदी, एवढं सर्व होऊन देखील ती सार्थक जवळ गेलीच. पुन्हा जर काही टोकाचं पाऊल उचललं आणि त्याला जर त्रास झाला तर मी हे खपवून घेणार नाही, मला त्याची खूप काळजी वाटते, तुम्ही तरी करा, असं ती आता सुधाला सांगत असते. तेव्हा सुधा आता प्रचंड चिडते आणि म्हणते की तू थांब, फोन ठेव. आता फोन ठेवल्यानंतर रेश्मा म्हणते की आग तर बरोबर लागली आहे, पुढे काय होतं ते पाहूयात. इकडे आनंदी आता ऑफिसमध्ये ते बेनारे तेथेच असतात. तेव्हा ते म्हणतात आनंदी मॅडम. तेव्हा आनंदी म्हणते बेनारे सर, अहो तुम्हाला माहीत होतं ना की ते पत्र सार्थक सरांनी मला लिहिलं होतं. तेव्हा बेनारे खाली मान घालतात आणि म्हणतात की हो माहीत होतं. तेव्हा आनंदी म्हणते तेव्हाच का नाही सांगितलं मग मला. त्यावरती बेनारे म्हणतात खरंच माझं चुकलं, मला माफ करा. ती म्हणते की मला इथे कुणाच्या चुका काढायच्या नाही आहेत, पण मला फक्त सार्थक सरांबरोबर बोलायचंय. तेवढ्यातच ती सुधा येते आणि म्हणते अजिबात बोलायचं नाही त्याच्याबरोबर. मला वाटलं होतं की तू सुसंस्कृत घरातील आहे, पण तू तर कारस्थानी निघालीस. तेव्हा आनंदी म्हणते काकू तुम्ही असं काय बोलताय. त्यावरती मला तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही, तू मला काकू म्हणायचं नाही, असं सुद्धा खूप रागात म्हणते आणि बेनारेला सांगते की तुम्ही माझं तोंड काय बघत बसलात, इथं सामान आणून टाका अगोदर. त्यावरती आता आनंदी म्हणते काकू तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावरती सुधा म्हणते गैरसमज होता, पण इथून पुढे मला तू कुठेही नकोय, ना माझ्या घरात, ना माझ्या मुलाच्या आयुष्यात, ना माझ्या ऑफिसमध्ये. तेव्हा आता बेनारे सगळं आनंदीचं सामान घेऊन येतात. तेव्हा सुधा आता रागातच हातात ते घेते आणि फेकून देणार असते. तेवढ्यातच आनंदी जोरात ओरडत म्हणते की थांबा काकू, अहो यामध्ये देवाची मूर्ती आहे, प्लीज तुमच्या हाताने याची अवहेलना होऊ नका देऊ. असं म्हणून आता आनंदी बाप्पाची मूर्ती बाहेर काढते. तर आता तुझ्या ह्या अशा चांगल्या बोलण्याने वागण्याने तुझ्या जाळ्यात मी पुन्हा अडकेल असं तुला वाटतं का. माझ्या मुलाच्या आसपास देखील तू फिरकायचं नाही, असं रागातच आता सुधा म्हणते. तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटतं, शकूला सुद्धा. तर आता रागातच सुद्धा चल इथून असं म्हणून तिचं सामान देखील फेकून देते आणि तेथून निघून जाते. तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटतं. ती आपलं सर्व सामान आता गोळा करत असते. तेवढ्यातच रेश्मा तेथे येते आणि पुन्हा आगीत तेल ओतण्याचं काम करत म्हणते आनंदी हे बघ मला तुझ्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतंय, परंतु सुधा मॉमनी असं करायला नको ग तुझ्याबरोबर, त्यांनी तुला समजून घ्यायला हवं होतं. त्यावरती आनंदी म्हणते ते मला माहीत नाही, परंतु जे काही झालं आहे त्यात माझी चूक नाही. रेश्मा म्हणते तू आता गप्प बसू नको, सुधा मॉमनी जे काही केलं आहे ते सगळं काही सार्थकला सांग आणि सुधा मॉमने हे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठीच हे सगळं काही केलं असेल, बाहेर बदनामी होऊ नये यासाठी. तेव्हा आनंदी म्हणते आता मला कुणाशी बोलायचं नाही, असं म्हणून आता ती आपलं सामान घेऊन तेथून निघते. बाहेर येऊन ती रिक्षात बसते आणि घरी जायला निघते. तेवढ्यातच सार्थकची गाडी तेथे येते. त्यानंतर आता सार्थक ऑफिसमध्ये येतो तर शकू आता ती पण नोकरी सोडून चाललेली असते. विनारे सर म्हणतात तुम्ही कुठे चाललात. तेव्हा जिथे माझी आनंदीताई नाही तिथे माझं काय काम, कारण मी त्यांची असिस्टंट होते, आता मी सुद्धा ही नोकरी सोडून जातीये असं ती म्हणते. तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि काय झालं असं विचारतो. शकू ही घडलेला सर्व प्रकार सांगते की तुमच्या आईने कशा प्रकारे माझ्या आनंदीताईला नोकरीवरून काढलं, तिला सरळ सरळ हुसकावूनच लावलं. तेव्हा सार्थकला आता खूप वाईट वाटतं. तेव्हा तो म्हणतो की काय हे असं झालं. तेव्हा शकू म्हणते तुम्ही असं बोलताय जसं काही तुम्हाला काही माहीतच नाही. तेव्हा सार्थक म्हणतो खरंच मला काहीच माहीत नाहीये. त्याला आता सर्व सत्य परिस्थिती समजते. तेवढ्यातच तेथे आता रेश्मा येते आणि म्हणते शकू अजिबात तोंड वर करून सार्थक बरोबर अशा भाषेत बोलायचं नाही. त्यावरती शकू म्हणते काय हो रेश्मा मॅडम, मगाशी तुम्ही तर आनंदीच्या बाजूने बोलत होतात की कसं सुद्धा मॅडमचं चुकलं हे सांगत होतात. मगाशी तर तुम्हाला खूप पुळका आला होता आनंदीताईंचा आणि आता बरं तुम्ही लगेच यांच्या बाजूने बोलायला लागलात. तेव्हा आता सार्थकला समजतं रेश्मामध्ये काळकांड्या करतीये. त्यानंतर रेश्माला आता कुणीच काही बोलू देत नाही तर रेश्माचा चेहरा पार उतरतो. तर आता मी तोंडवर करून बोलत नाहीये, माझ्या आनंदी ताईबरोबर मी सुद्धा ही नोकरी सोडून जातीये आता शकू म्हणते आणि तेथून जाते. तेव्हा सार्थकला आता खूप टेन्शन येतं. मित्रांनो पुढील भागामध्ये आता मनोज म्हणतो हिने नोकरी सोडली, आता अजून एक तोंड खायला वाढला आहे, मी घर कसं भागवू असं म्हटल्यावर आता अण्णा त्याच्या कानाखाली मारतात. दुसरीकडे आता सार्थक विचार
विचारतो, अगं आई तू हे काय केलंस? तू आनंदी बरोबर अशी का वागलीस? तेव्हा तुझ्या ऑफिसमध्ये आणि तुझ्या मनामध्ये आणि या घरामध्ये आनंदी नकोय मला असं रागातच सुद्धा म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.